मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पितृपक्ष स्पेशल किंवा श्राद्धामध्ये जी खीर बनवली जाते ती खीर आपण बनवणार आहोत। अतिशय कमी वेळात ही खीर बनते, खायला अतिशय टेस्टी वाटते। नक्की तुम्ही अशा प्रकारे या श्राद्धामध्ये अशी खीर बनवा आणि तुमच्या पूर्वजांना खुश करा। तर 10 ते 15 मिनिटात ही खीर होते। अगदी कमी साहित्यात कमी मेहनतीत खूप मस्त अशी ही खीर होते। तर यासाठी आपण काही साहित्य घेतलेलं आहे। तर इथे मी 2 मोठे चम्मचनी म्हणजे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ कोणतेही घेतले तरी चालेल, तुमच्या घरी जे तांदूळ अवेलेबल आहे ते तांदूळ तुम्ही घ्या। बदामाचे काप घेतलेला आहे, विलायची पूड, खोबरं किस, 200 ग्राम साखर, अर्धा लिटर दूध। दूध कोणतेही घेतले तरी चालेल, पॅकेटचं घेतलं तरी चालेल किंवा गाईचं घेतले तरी चालेल। तर हे सर्वात आधी आपण तांदूळ छान धुवून घेऊ। अगदी कमी वेळात खूप छान अशी ही खीर होते, खूप जास्त मेहनत लागत नाही आणि अतिशय टेस्टी अशी ही खीर होते। तर आता तांदळामध्ये थोडं पाणी घालू आणि अर्धा तासासाठी हे तांदूळ असेच ठेवून देऊ। तर इथे अर्धा तास झालेला आहे। आता या तांदळाचं पाणी काढून घेऊ आणि हे तांदूळ आपण छान परतवून घेऊ। तर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये 1 चम्मच, छोट्या चम्मचने 1 चम्मच इथे मी तूप घातलेला आहे आणि तुपामध्ये हे तांदूळ छान आपण 2 मिनिटपर्यंत परतवून घेऊ। तुपामध्ये छान तांदूळ परतवले की खिरेची टेस्ट खूप मस्त येते, छान तुपाचा फ्लेवर येतो या खिरेमध्ये आणि मस्त खायला छान टेस्टी अशी वाटते। तर बघा इथे छान तांदूळ मस्त मी तुपामधून परतवून घेत आहे। तर इथे 2 मिनिट झालेले आहे। आता हे तांदूळ आपण काढून घेऊ। खूप जास्त लालसर वगैरे करायची काही गरज नाही, तांदळाला फक्त हलकेसे परतवून घ्यायचे आहे। आता हे तांदूळ आपण मिक्सरमधून जाडसर बारीक करून घेऊ। खूप जास्त पेस्ट करायचं नाही तांदळाचा, जाडसर असले तर खीर खायला खूप छान वाटते। तांदूळ खूप जास्त बारीक करायची नाही। तर बघा इथे छान दाणेदार असं हे पेस्ट तयार झालेलं आहे। बघा अशा प्रकारे आपण हे छान तांदूळ बारीक करून घेतलेले आहे। आता कढईमध्ये परत थोडं तूप घालू। खिरेमध्ये तूप घातल्यानंतर खिरेची टेस्ट खूप छान येते। तर इथे मी परत 1 चम्मच, छोटा चम्मच तूप घातलेला आहे। आता यामध्ये आपण हे तयार केलेलं बारीक वाटण तांदळाचं टाकून देऊ। तर इथे थोडं पाणी घातलेलं आहे जेणेकरून कढईला लागायला नको हे पेस्ट। तुम्ही कशा प्रकारे खीर करता तर तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की कळवा तुम्ही कशी करता तर खीर। आणि तुम्हाला जर ही खीर आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही खीर बनवून बघा। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही अतिशय टेस्टी ही खीर होते, मेहनत सुद्धा खूप जास्त लागत नाही। बघा किती मस्त आपली ही खीर तयार होणार आहे। तर आता इथे आपण दूध टाकून देऊ। दूध टाकल्याने खीर खूप मस्त टेस्टी वाटते, शिवाय वरून मस्त तुपाचा फ्लेवर आहे, त्यामुळे अप्रतिम आपली ही खीर होणार आहे। आता छान दुधाला उकळी येईपर्यंत म्हणजे त्या खिरीला उकळी येईपर्यंत आपण हे छान सतत चम्मच फिरवत राहायचं आहे। तर बघा इथे छान या खिरीला मस्त उकळी आलेली आहे आणि ही आता आपल्याला अशी पातळ वाटते। त्यानंतर 7 ते 8-9 मिनिटपर्यंत असं सतत आपल्याला चम्मच फिरवत राहायचं आहे आणि मस्त घट्टसर अशी आपली खीर होणार आहे। आता ही खीर आपल्याला पातळ वाटत आहे, पण अगदी थोड्याच वेळात ही मस्त अशी घट्ट होते आणि खूप जास्त घट्टही करायची नाही, खूप पातळही करायची नाही। तर बघा मस्त आपली पांढरी शुभ्र अशी खीर तयार झालेली आहे। तूप घातल्यामुळे खिरीचा सुगंध मस्त येत आहे आणि मस्त टेस्टी अशी आपली खीर होणार आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खीर बनवा आणि तुमच्या पूर्वजांना खुश करा। अशा प्रकारे जर तुम्ही खीर केली तर एकदा जर तुम्ही खीर अशी बनवाल तर अगदी सर्वांना आवडेल, इतकी टेस्टी अशी खीर होते। आता या खीरेमध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालू, म्हणजे बदामाचे काप घातलेले आहे मी, विलायची पूड आणि वरून साखर घालू। बघा अगदी मस्त अशी घट्टसर आपली खीर तयार झालेली आहे।
तुम्हाला ही खीर कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी 10 ते 15 मिनटात मस्त अशी टेस्टी खीर तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण छान विलायची पूड घालू. मस्त दाणेदार अशी पांढरी शुभ्र खीर तयार झालेली आहे. तर इथे मी काही केसराचे धागे घातलेले आहे, म्हणजेच केसर घातलेला आहे. केसर घालणे ऑप्शनल आहे. केसर जर तुमच्याजवळ असेल तर नक्की घाला, नाही घातलं तरी चालेल. बघा किती मस्त इथे केसराचा कलर आलेला आहे. तर इथे आपली खीर तयार झालेली आहे. आता ही खीर आपण सर्व करू. अतिशय टेस्टी अशी ही खीर आपली तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? बघा मस्त घट्टसर अशी आपली खीर तयार झालेली आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.